जरांगेंच्या आंदोलनातून मिळालेली कुणबी प्रमाणपत्र धोक्यात आलेली आहेत आणि या संदर्भात संभाजीनगर कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरवण्याबाबत जरांगेंनी एक बैठक घेतली। यावेळी त्यांनी ज्योती शिंदेंनी दिलेले पुरावे दाखवत सरकारला सवाल केले आहेत। सगळे पुरावे देऊनही प्रमाणपत्र अवैध कसं असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। तुम्ही जर आमच्या नरडीचा आता पोरांचा वोट घेणार असला तर मी काय गप्प बसायला तयार नाही। याच्यातल्या ज्योती दहीहंडेचं जे प्रकरण आहे, माझं म्हणणं आहे तुम्ही यांचे कायम रद्द करा, काय हरकत नाही। त्या राजकारणामुळे आमच्या लाखो पोरांचा वाटोळ होऊ नये, मी ते समर्थनच करत नाहीये। मला शिक्षण नोकरी ही महत्वाची आहे पोरांसाठी, माझ्या समाजाचे पोरं सुधराव। पण हे तुम्ही वाजविलं म्हणून मला या विषयावर बोलायची गरज आली, सरकारने वाजविले। दरम्यान जरांगेंच्या या सगळ्या प्रतिक्रियेनंतर वडेट्टीवार काय म्हणालेत आपण पाहूयात। आता ही दिलेली जबरदस्तीनं दिलेली जे काही प्रमाणपत्र आहे ते त्यामुळे या नियमात बसत नाहीत म्हणून ते व्हॅलिडिटी होत नाही आहे। पर्यायानं कास्ट सर्टिफिकेटच्या आधारावर अनेकांनी तिकडे निवडणूक लढली, जिंकून आलेत, काही हरले असतील, त्यांचा वेळ गेला, सरकारचेही पैसे गेलेत आणि आज त्या जागा रिक्त व्हाव्या लागतील, रिक्त कराव्या लागतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये। आणि या जागा रिक्त झाल्या तर पुन्हा नव्यानं प्रक्रिया करावी लागेल। जसं नागपूर जिल्हा परिषदेमध्ये झालं होतं तीच प्रक्रिया पुन्हा मराठवाड्यामध्ये या प्रमाणपत्राच्या रद्द झाल्यामुळे होईल। दरम्यान कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी सरकारला थेट इशारा दिलाय। प्रमाणपत्र रद्द करून मराठा समाजामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केलाय। येत्या 29 तारखेला सरकारला हिसका दाखवणार असल्याचं जरांगेंनी सांगितलंय। तसंच वेळ पडली तर मुंबईत आंदोलनही करणार असल्याचं जरांगे म्हणालेत। दरम्यान जरांगेंनी 29 ऑगस्टला आंदोलनाचा इशारा दिला होता, त्यानंतर आता कुणबी प्रमाणपत्र रद्द केल्यानं जरांगेंनी सरकार विरोधात आणखीनच आक्रमक भूमिका घेतली आहे। 3000 लोकांचा वाटोळ करायला लागला तुम्ही त्या दहीहंडेच्या। आता तुम्ही याचं त्या जिल्हा परिषद सदस्याचं वाटोळ करून टाका। ह्या लेकरांचं पाप कोण डोक्यावर घेणार आता? फडणवीस तुम्ही का? त्या बावनकुळ्याचं सांगण्यावर बावनकुळ्याचं पत्र देतो, इन्व्हेस्टमेंट करून दिलं त्यांनी, त्या नोंदी रद्द करा म्हणून। हो, हे फडणवीस लक्षात ठेवा तुम्ही। आता त्या बावनकुळ्याने मराठ्यांचं वाटोळ करायचं ठरवलंय, त्यांनी इन्व्हेस्टमेंट करून पत्र दिलंय की नोंदी रद्द करा। तुमचे निवडून नाही आले म्हणून तुमच्या निवडणुकीसाठी माझे मराठी लोक मारणार तुम्ही? केलंच नाही शिंदे साहेब तुम्ही तेच। तुमच्यावर मला कधी डाऊट येत नव्हता, शिंदे साहेबासारखं मी कोणालाच मारत नाही, तुम्ही मला काही करू शकत नाही। जा तिकडं, बघन मी बी काय करायचं ती। सत्यात गेलात म्हणजे का तुम्ही माज उतरणार का आमच्याकडं? यांच्यावर कधी संशय येत नव्हता। आमच्या मराठ्याच्या आरक्षणात विरोध करणारे लोक तुमच्या ऑफिसला कसं काय येतात? कस काय येतात? तुमच्या प्रवक्त्या संघ, तुमच्या मराठा समन्वयका संघ कस काय? बाळासाहेब भवनला हमेशा कस काय संशय येऊ नये? मतदान मराठ्यांनी करायचं, शिंदे मराठ्याचा आहे म्हणून, अजितदादा मराठ्याचा आहे म्हणून। लोकांनी पक्ष बघायचा, आपल्या मराठ्यांचे अजितदादा, आपल्या मराठ्यांचे शिंदे साहेब, मतदान करायचं। आणि तुमचा प्रवक्ता मराठा सेवक मराठ्यांच्या विरोधात आंदोलन करणारे तुमच्या ऑफिसला कस काय भेटत हमेशाच? आम्ही थोडं बी लक्ष दिलं नसतं ना, तुमचे लोकच निघले नसते। तुमचा गद्दारीचा डाग पोसाला आम्ही मराठी आहेत। आमच्यावर ही वेळ येऊ देऊ नका उद्धव ठाकरे बारा म्हणायची, ती उद्धव ठाकरे साहेब बारा म्हणायची वेळ येऊ देऊ नका। कारण का आम्ही तेवढं रक्त झिजलंय, 1 रुपया घेतलेला नाही तुमचा, 1 रुपया। लोक इथं प्रचाराला नुसतं बाहेर जायचं म्हणलं तरी 500 रुपये तिकीट कवायला घेतात, 1 रुपया नाही। विचारा उदय सामंत साहेबाच्या शब्दावरती। अरे ते माणसं बरे असे वाटायला लागले, ते उदय सामंत साहेब, शंभूराजे देसाई साहेब, तुम्ही लीडर आहेत। आमच्या विखे पाटला रोग आलेत का फोन लावायला? ओबीसीचे रद्द करण्यासाठी फोन लावतेत। हे टाळाटाळा बोलतात ना बाकीचे, शेलार, विखे, चव्हाण, हे राणे, दरेकर, यांना बोलता येत नाही का आता मराठ्यांचा कमी वाटोळा करता म्हणून? तुम्हाला बोलता येत नाही का? का बोलत नाही तुम्ही?
मराठ्यांचे नेते म्हणताना स्वतःला तुम्ही का बोलत नाहीत? असे पोरं मारायचं षडयंत्र कट रचला का तुम्ही? आणि काय करीन तुमचा बावनकुळे किंवा शिरसाट किंवा घुमरे काय करील? एकदा निवडून येईल. ह्या 2-4 लोकांसाठी मी राज्यातले लय शिटा पाडीन. बार बार सांगितलं बरं का मी, तुम्ही हे खेळ करू नका. तुम्ही आमच्या जीवाचे लोक आहेत. निव्वळ सुरू झालाय. अतुल सावे टच द्यायला ते सुद्धा सांगितलं होतं मी तिथं की हे आतून षडयंत्र रचलेत बरं का हे. तुम्ही थांबवा आयनला. ते अतुल सावे बी मध्ये मध्ये आला की ते माथ्या सोड उठलेला कुत्रा असलेलं करतो. आभाळा लोक फिरत तसं. मला नाही वेळ लागणार तुला सुद्धा ठेप्याला आणायला. माथ्या सोड उठवायचे माझ्याकडे सगळं आहे. दरम्यान जात पडताळणी समिती स्वतंत्र असून त्यामध्ये कोणताही मंत्री किंवा नेते हस्तक्षेप करू शकत नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. ते नेमकं काय बोलले हे मी ऐकलेलं नाही, परंतु मी अगदी स्पष्टपणे सांगतो की प्रमाणपत्र जेव्हा जात पडताळणी समितीकडे जातात त्यावेळी या जात पडताळणी समिती पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अंतर्गत काम करत आहेत. राज्य सरकारचं त्याच्यामध्ये कुठलीही दखलंदाजी नाही. निश्चितपणे मी एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की कुठलेही मंत्री असं करणार नाहीत. आणि मी पुन्हा सांगतो की जर ग्रीव्हन्स असेल किंवा कोणाला वाटत असेल आमच्याकडे अन्याय झाला आहे, अपीलची तरतूद आहे. अपील करून देखील या गोष्टी करता येतात. ज्या त्रुटी समितीने काढलेल्या आहेत त्या त्रुटीची पूर्तता करता येते. दरम्यान आज चंद्रशेखर बावनकुळेंवर सुद्धा जरांगे पाटलांनी आरोप केलाय. बावनकुळेंच्या सांगण्यावरून कुणबी जात प्रमाणपत्र रद्द झाल्याचा आरोप जरांगेंनी केलाय. बावनकुळेंची नार्को टेस्ट करा अशी मागणीही जरांगेंनी केली आहे. यावर बावनकुळेंनी उत्तर दिलंय, जात पडताळणी हा स्वतंत्र विभाग असून मंत्री हस्तक्षेप करत नसल्याचं बावनकुळेंनी स्पष्ट केलंय. प्रमाणपत्र देतो. 15 लाख पाहिजेत. करा त्याची नार्को टेस्ट. म्हणलाय का नाही तो? फोनवर नाही ना म्हणला. प्रत्यक्ष येऊन भेटा, नार्को टेस्ट करा त्याची. म्हणलाय का नाही तो? मग कस काय प्रमाणपत्र देतो? काय ते कागदपत्र हातगळाला माणूस हे उलटू त्याला काढायला किती दिवस गेले असतील? माझी नार्को टेस्ट करता येईल, काही अडचण नाही. त्याला माझी परवानगी आहे. फक्त प्रश्न असा आहे की जे जात पडताळणी जो एक विभाग आहे हा अर्धन्यायिक आहे, क्वासी ज्युडिशियरी आहे. त्याच्यामध्ये आम्हाला हस्तक्षेप करता येत नाही शासनाला. कुठलाही शासनाचा अधिकारी मंत्री या अथॉरिटीला फोन करू शकत नाही. आणि त्यामुळं अशा जात पडताळणी समितीच्या ज्या काही निर्णय आहे त्या निर्णयामध्ये बावनकुळे फोन करतात किंवा अजून कोणी मंत्री फोन करतात हे काही म्हणणं योग्य ठरणार नाही. कधीही जात पडताळणी जे विभाग आहे तो विभाग स्वतंत्र, त्या ठिकाणी त्याचे न्यायिक अधिकार आहेत. त्या अधिकाराच्या मधात कुणीच जाऊ शकत नाही.